गावात जाऊन येतो. काय कुठे निघाले गावात जावानी? नाही आपलं रोजच्यासारखं गावातून फेरफटका मारून यावं म्हणलं. कुठं कुत्रेवाणी हिंडत बसता गल्ल्या गल्ली? कुत्र्यावर मग मग मी पाटील आहे गावचा, मला कुत्र्यावर म्हणते म्हणलं. काय उद्योग करता मला कळत काम असतात, गोरगरिबांची कामं करावं लागत आहेत गावात. गोरगरिबांच्या कामाच्या नावावर दुसराच उद्योग तुला करत काही बसता. संशय येतोय का माझा? मग संशय नाही यायचं तर काय होईल? कोणी सांगत तर नाही ना काही. दिवसभर तिकडेच बसता म्हणल्यावर संशय नाही यायचं तर काय होईल? अरे कामानिमित्तच असतो मी बाहेर. मी आणि तुला कसं वाटतं माझं किती जीव आहे तुझ्यावर? किती जर का मला कळालं तुम्ही काय उद्योग केला मग तुमच्याकडे बघत आहे. मी काय कशाला काय करीन? मला काय आता माझं वय झाले आणि तुझ्या इतकी सुंदर बायको असताना मी कशाला बाहेर काय कुठाला करेन? इतके दिवस काय उद्योग केले मला काय माहिती नाही काय? कोणी कान भरलं तुझं? मग कोणी काम भरलं म्हणजे बघा. तुला सांगितलं कोणी? ते बावड्या तर नाही सांगत. हा ते कशाला सांगतात? काय सांगता येते त्याचं? हा. आहे तसलं. आता चोरून ऐकतो काय मी सांगतो, पुढाऱ्यांच्या गप्पा सांगतो, एकामेकीच्या कळे लावितो. तुला जर सांगितलं असं काय सांगता येते? अजिबात कोणी नाही सांगत मला काय कळत नाही काय. हा चालचलनच कळते मला माणसाची. चालतं कशी आता आहे तसं आहे. मी आता पहिल्यापासून असंच आहे. आता कसं राहू? तू मनात शंका आणू नको तशी. मी एकदम सज्जन माणूस आहे. एकदम खरंच आपलं लग्न झाल्यापासून किती जीव लावतोय मी तुला. किती नाही जीव लावता. मला काय करायचं आहे कोणाची जाऊ? हा तूच एवढा जीव लावती मला, मला कशाला पाहिजे कोणी? तसलं काय मनात आणू नको. काय काय करू काय नाही करायचं. बर बर काय बरोबर चालतंय ना. काय उद्योग करता काय नाही ते कळलंच ना मला. कळण मध्ये काय मी काहीच करीत नाही. कळण मध्ये काय तू काय धमकी देते का काय? मला गावात इज्जत आहे. मला तू खुशाली बोलते मला म्हणलं. काय नाही इज्जत? काय इज्जत वाले माहिती गावातले पुढारी लोक. जावं लागतं त्यांच्या. त्याच्याशिवाय चार गोष्टी कळतात का गावातल्या? बरं मी येतो जाऊन. तू तोपर्यंत स्वयंपाक बनवून ठेव. मी आलोच जाऊ. हा बर काय करत्या काय नाही? ओ पाटीबाई पाटीबाई काय झालं? काय करता तू भेट उभा राहून नुसतं? काय नाही पाटील चाललेत गावात त्यांना कुठं पाटील गावात? हा कशाला गेले गावात पाटील? कशाला गेली म्हणजे आता ते म्हणतात मला काम असतात मग गरिबांची कामं करावं लागतात. गरिबाची काम. हा अहो पाटीबाई तुम्ही लई येड्या राहिल्या. पाटील गावात गेले ना कोणाच्या घरात बसते, कोणच्या बाई हाका मारी की चहा प्यायला जाते. मला तर म्हणतात मी नाही सज्जन आहे. सज्जन कशाच पाटला सारखा माणूस बेकार गावात एकही नाही. अरे देवा मला काय माहिती. आणि इतके दिवस सांगायचं की मला मी तरी त्यांना लय दाखवते. आता मी कसं सांगितलं तुमच्या घरी आणि मी जर हे तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हाला माझ्या काही गोष्टी पटल्या पाहिजे. मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय? पण आता मला तुमच्यावर विश्वास ठेवाच लागेल ना. नाही माझ्या डोक्याबाहेर गेले. आता डोक्याहून गेले सगळे. पाटीलचे कोटाने इतके गावात की तुम्ही आता पाटील आले ना घरी आले की त्यांचा फाटशाच पाडा. बर तशी सुट्टी देऊ नका बरं का त्यांना. नाही आता नाही सुट्टी देणार मी त्यांना. पुढे मी तोंड घालते की अजिबात सुट्टी नाही देणार मी. आणि मी सांगितलं म्हणायचे ना. नाही नाही तुमचं नाव घेतलंच नाही. मागाशी पण मला विचारित होते ते. माझं नाव नाही सांगायचं. नाही अरे भाकर सुद्धा देऊ नका पाटलाला. आज भाकर सुद्धा नाही. संध्याकाळी उपाशी ठेवणार त्यांना. उपाशी नाही तर मी फोटाण्यावर राहायचं नाही तर फोटाने सुद्धा नका देऊ पाटलाला. ती काय की फोटाण्याची बी लायकीच राहिली नाही. बर बर बघते आता त्यांच्याकडे बघते. बघ गावात लागल ती कुठे कोण जाते. जाऊ का मी मग? सांगू नका बरं का. नाही तुमचं नाही. नाही ते माझी बेकारी करीन पाटील. तुमचं नाही नाव. मग चलतो मग मी. अरे तुला घडी घालता येते काय? अंधाऱ्या मग काय घडी घालताय ना तुला? काय करतो मग मी? अशी घडी असती का? कशी गाडी असती? मुळात बुद्धीचा आणि तुझा आहे ना समजच नाही अजिबातच. तो मला काय मी माझ्यावर काय ही करी काम राहू दे. असली किरकोळ कामासाठी तुला कामाला ठेवायला का मी? मग काय काम करायचं? आणि ती दार कोणी जायचं उसाला? दार तर काय माय पाटीला कोण झाली मळ्यात जा पहिलं दार धर. जपा मला या असली कामं करतो हाजरी मला सुखाने काही करून जातो. नुसतं हाजरी भरवायच्या कामाचं आहे. काहीतरी कामात चल चालू मी पुढंच बोलतो नुसता. कधीच ऐकून घेणार नाही माझं. ह्या पाटलानी ही काम ती काम हे झालं की ती काम ती झालं की ही काम. का वाईट चांगला एवढा? का वाईट चांगला म्हणजे सारखं पाटील कामच सांगतंय मला. पाटलाला वाईट चांगलं. हा मग पाटलाचा बंदोबस्त करायला करता काय मला खाली आयडिया तुझ्याकडे असली सांग. अरे लय भारी राहिले.
आहेस हा लय भारी आहे तुला सांगतो तेवढं करायचं तू पाटलाचा कसा बंदोबस्त होत नाही ना बघू आपण मग सांग मला काय आयडिया आहे ती. एकच नंबर सांग. पाहिलं कस काय हा मग आता तुम्ही आता मी काय करतो तुम्ही तुमच्या कामात हा. मी मला बघतो मग आम्ही आता. जातो आता हा. पाटलाला सांगतो हा. चालेल. पाटील काय म्हणताय एवढंच बरे बाबा भांडण टंटा काय कोणाचा गावात झाला भांडण होईन कसं पाटील. हे असे बेवडे तारात देतात काय रे तुमचं काम अहो काम आमचं नाही मग तुमचं महत्वाचं काम आहे हे का तुम्ही बरं काय आमचं कसलं असेल मग आम्ही बोलू नये का तुम्हाला आम्हाला तर करू दे ना काम काम ऐकून ते घ्या ना हा बरं थांबा ऐका बोल तुमचा निरोप आहे माझा निरोप तुम्हाला हा काय निरोप आहे चंपाबाईने वाड्यावर बोलावलंय चपातची मिली अरे तोंड जरा नीट बोला ना तुम्ही जरा खरं आहे ना आम्ही का खोटं बोलतो काय काय पाटील आम्हाला सांगितलं ते सांगतो. काय एवढ्याच ऐकतंय सर पण तुम्ही बी आपलं काहीतरी मनावर घेत काय म्हणले चंपाबाई काहीच नाही ए बी आवडणार तुम्हाला काय अहो, कळतं का नाही? कोणावर विश्वास ठेवू नका पण एवढं विश्वास ठेवा. नाही, कधी नाही, खरं नाही. बोलला. याचं मोकरमा इज्जत घालू ना गावात खरं आहे. आणि कुठं बसली ती सांगा बरं मग सांगा बरं तुम्ही ते तिच्या वाट्यावर बसली होती. आणि आम्ही तिथून येत होतो आम्हाला हाका इकडे आणि मला घरी बोलवलंय का कुठं दुसरीकडे हा वाड्यावर तिच्या. हा. वाड्यावर बोलवलंय हा. काय सांगत तुम्ही अरे खरं आहे. वाडा कसं काय बोलली ती मग हो अरे सरपंच हे प्याताळांचं काय मोकार आणि मला का बोलवेल माझा काय संबंध आता आम्हाला पण काय माहिती मी त्यातला नाहीच म्हणलं माझा काय संबंध असं कसं होईल बघा ना मग गाडी उग टाकायला जायचं ना गाडी आता म्हणजे आता- काहीतरी असल्याचे हे कसं काय काय बोलते ए तुम्ही जा बरं तुम्ही येणारा माणूस खोटं बोलत नाही सरपंचाला सुद्धा खरं वाटायला लागलं. तुमचा बरं चंपाच्या मिली जाया बोली माझी चंपा कशी आहे? ही काही बी आपली बरळून बरं मला याला कामच काय दिसते इकडे कळ्या तिकडे लाव इकडे भांडण लाव लोकांची पाटील काहीतरी असली तसं नाही, काय. नाही. मला बरं का नाही बोलली बरं कशाचं काय ऐकतं त्यांचं बरं चला जाऊ दे मला बी काम आहे जरा मी बी जरा जाऊन नाही नाही, मी म्हणलं जरा निवांत गप्पा मारा तुमचं सगळं गप्पाला काय आपण रोज अहो, बसा पाटील अहो बसा ते निरोप आलेला आहे जरा त्या हे माळ्यात जाऊन यायचे थोडं अहो बसा काम आहे जरा चंपाबाईचं ना त्यांनी सांगितलं नाव कोण चंपाबाई कसली मला तर मी काळी का गोरी बघितली नाही अजून तेव्हापासून तुम्ही सारखंच तुम्हाला काय नाही गाय कसली तो आता म्हणलं तिथं मला काय करायची मला काम आहे तर अहो, आता म्हणलं तासभर आपण गप्पा मारीत बसू गप्पाला काय मी माघारी येतोच ना गप्पा मारू गप्पाचं काय नाही काय चल काय नाही तसलं काय नाही नाही पाटील तुम्ही दडावताय बरं का काही नाही राव बरं येऊ का मग आता हा येऊ नका जा आता तुम्ही पाटलाचा मागावरच राहावं लागेल मला कोणतरी जोडीदार लागेल मेंबरला बोलून घेतो हॅलो हा मेंबर या बरं पटकन आपल्याला एक महत्वाचे काम आहे एका मोहिमेवर जायचं आहे आपल्याला येत आहे ना हा या लवकर लक्ष ठेवावं लागेल ह्यो कसं आहे ना अहो चला. तातडीने बोलून घेतलं अहो काय त्या पियाताड आलतोय हा आणि ते पाटलाला म्हणलं पाटील तुम्हाला चंपाबाईने बोलावलंय अहो तरी म्हणलं पाटील माझ्यापासून मी हाका मारतोय तरी पाटील थांबा ना हा लय काय काही गेले वर्षा पडायच्या रस्त्याने गेले. हा, मग चला आपल्याला त्यांचा चला बरं आता त्याला पुढे जाऊ द्या थोडं आपण दबक्या बोलून जाऊ नाही दबक्या पावलाने जायचं करता कामाने चंपाबाई तुझ्यासाठी मी करू काही गाणं म्हणे चालले चंपा चंपा काय झालं नाही ती गाणं नाही मराठी तुम्हाला माहित नाही कोणतं? कोणते ती नाही चंपा चमेली फूल और सुंदर बहुत कुछ है असं काहीतरी आहे जे गाणं आपलं चालू होतं गुणगुणत म्हणून. बाई मी म्हणलं कोण गाणं म्हणे चालले काय माहिती नाही बाकी काय नाही कुठं चालले आता काय नाही मळ्याकडे चाललोय आपलं बघावं म्हणलं जरा कसं काय पीक आहेत हा कामगारांनी काम केलीत का नाही नीट बघावं लागत मला गाणं चांगलं होतं तुमचं चंपाबाई नाही चंपाबाई नव्हतं चंपा चमेली ते गाणं हिंदी गाणं ती बोलत होतं. ऐकायला जरा लांब नाही त्याला असं लांब असले म्हणून तुम्हाला काय नाही तुम्ही चालू द्या का मी जातो जरा आमचं काम पाटील लई
ला 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 ला. जायचा असा आवाज सुद्धा नाही आला पाहिजे. राम राम सरपंच. राम 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 राम. पाटील जाताना दिसले का पुढं? वाटत गेलं राव. काही गाणं गुणगुणत होते का? हा, चंपाच्या मी काय चांगलं गाणं चाललंय. काय गाणं म्हणते? चंपाची मध्ये काहीतरी गाणं चाललं होतं. आम्ही विचारलं पण म्हणलं पाटील कोणत्या तरी मोहिमेवर गेलेत. असं काय त्या साईडने चला, आम्ही ह्या साईडने येतो. आवाज करू नका फक्त. पाटील आपण जागे. धक्क्या आवाजात नाही का? जराच पुढं बसली नेमकी. मला तर इथंच सांगितलं होतं काय काळ. अरे हा साडी म्हणल्या तीच असत. अरे वा 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 वापरता इथं बसले. चंपा आता आज लाज टाकते तू आता. म्हणजे आम्हाला बोलवायचं आणि तो बोलायचंच नाही असं. किती वेळ तुमची वाट पाहत होते मी. अब आलोच ना आता एवढ्या जणांच्या नजरा चुकवायचं म्हणलं थोडा वेळ तर लागणारच आहे ना. इतका वेळ असतो का? आता जाऊ दे ना. आता हे नखर नको ना करू. रावानाच मला मी किती दिवसापासून भेटायची वाट बघतोय तुला. असं असतं चंपा. चंपा मला नाही राहत आता. चंपा तुला काय बघू दे बरं. तुमची गंमत केली आम्ही पाटील दार जर तो का साड्या नेत होतो तू. बघा फोटो काढून आता घरी वहिनीला दाखवतो. तुमच्या पाया पडतोय बघा. आता काय नाही मग मगाशी आवाज दिला, थांबले का नाही? बावडे फोटो काढलाय ना? अरे शूटिंग काढली. गरीब माणूस आहे. नाही काय कसं काही माणसाचा फोटो काढला याच्यात आम्ही. तोंड बघितलं की त्याचं. आता दिसलं आम्हाला. नाही लय गडबड केली. सरपंच घरी सरपंच नाही नाही मी मला फिराय म्हणलं कोण बसलं इथं बघू बरं म्हणलं हाणतोच चांगली म्हणून बघत होतो. दिवस साठली बांधगड का? सातली बाग. नाही नाही त्याचं काय नाही. नाही नाही मोकार पुढे बोबाटा नको करू. आम्ही कशाला मारायचं? नक्की नाही तो साडी वडीत होतो. कोण म्हणलं लपलाय तो बघतोय म्हणून. होय, याच्यात सारं केस झाले. नाही ते डिलीट करून टाका ते नाही दादा, वहिनीला दाखवतो काय बाबा तुमच्या पाया पड सरपंच. तुम्हाला कळतं का नाही मीच असा माणूस आहे का? मग आम्हाला फसून तुम्ही जा घरी का? नाही, 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 आपण सगळी मिठी मारली मला जोरात. तुम्हाला संध्याकाळी सगळ्याला पार्टी. पार्टी सगळ्याला पार्टी माझ्यातर्फे. हेच पाहिजे हा, आम्हाला. कोणाला बोलू नका रे बाबा. मग आता ठेवलं जरा. हा, चला. बावड्याकडे ना. बावड्याला इकडे जात होतो. मला फसवतो काय तू. चंपा, काय झालंय ह्या पेताडांनी पाटलाची चांगली खोड जिरावली. पाटलाला बी तीच पाहिजे होतं, अशी खोड जिरवलेली. कधी रुपया खर्च करत हलकट आहे. चला बाबा चला आता नका लय बाबा करू गावात बोलू नका पुढं. तुला माहिती आहे ना काय सांगितलंय की सगळं माहिती आहे ना ते. झालं गेलं गप बसायचं. घरी जाऊन पाटलीन बाईला बोंबलशील नाही का. सगळं सोडून देतो पण पगार वाढ करावा लागेल. सगळं होईल तू काळजी नको करू. चल घरी आता. काय म्हणायचं नाही काय नाही गप बसायचं. कुठे गेलते लोकं? नाही सकाळ तू कुठे गेलता रे? मी उसात दागे होतो. हा सकाळपासून तपास नाही दोघांचा. नाही ते म्हणतोय दारावर गेलं. सांगून नव्हती गेलो मी दाऱ्यावर जाणार आहे म्हणून. हा तुम्ही सांगितलं मला दाऱ्यावर. पायावर धरलंय का नीट पण तू. दार झालं मग तुम्ही कुठे होते? मोटारसारखी बंद पडत होती. होय. हा हा, का खोटं नाही बोलत? खोटं कशाला बोलू मी? आणि हे कुठे गेले होते? मग त्यांना मोटर चालू बंद करायला ठेवलं होतं ना सारखी लाईट जायची म्हणून. मग आता काय करणार आपलंच काम म्हणलं करतो आता चोच लागणार ना. त्यांना- तू तर म्हणलं होतं मी उद्योग करते पाटील म्हणून. उद्या होय, तू म्हणला होता काय मी कवा म्हणलं बोलताच जायचे ते काहीतरी गैरसमज झाला असं ऐकलं असं. दोघं बी आम्ही तिकडेच आहेत मळ्यात दिवस. त्यांना टाटापाशी बसवलं होते मी. खरं बोलताय ना? म्हणजे आज हा. आज ती माझी सगळं होती. आज काय गावात थोडी गेली. तुम्ही तर म्हणले गावात जातो मी. होत पण ह्यो म्हणला मोटर चालू आहे ना सारखी लाईट जाते बंद पडते लाईट. मग मी कवर येड आणून म्हणला आणि मी बसतो म्हणलं काय आपलंच काम आहे म्हणलं. तू दार धर म्हणलं मी आहे बटणं दाबायला नुसतं. असं होय. काय करणार? येड हाण 3 बार येड हाण 4 बार येड हाणू का काम सोडू म्हणले. हा. तुम्हाला तुझं ध्यान द्यावं लागलं म्हणजे नाही तर मग ती का म्हणून मग आता म्हणलं तुमच्या कशाला कामाला आपल्यासाठी
चांगलंच मग तुझं मोकरच संशय माझं मी एवढा चांगला वागतो तरी असं असतं का मग जा मग बरं चला जेवायला तुम्ही पण चला जेवायला हा मग खाऊ थोडं थोडं चल, 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 चल.